सोलापूरच्या बार्शीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत। बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत भाजप विरोधात महाआघाडी स्थापन करण्यात आली। या आघाडीची घोषणा ठाकरे सेनेचे आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केली। या निवडणुका ठाकरे सेनेचे दिलीप सोपल आणि भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील। या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दरम्यान ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्यासोबत युती करणार नाही असं सचिन अहिर यांनी म्हटलं। आम्ही पक्ष फोडणाऱ्यांसोबत जाणार नसल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं। काही जिल्हा स्तरावरती काही गोष्टी हे होत आहेत। एक गोष्ट आम्ही आमच्या नेहमी एक स्पष्ट केली की कुठच्याही प्रकारे शिंदे गटबरोबर हातमिळवणी करून चालणार नाही आणि हे आमचा स्टँड क्लिअर आहे। मी पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने असल्यामुळे मी असेल, संजय राऊतजी असतील, अनेक प्रस्ताव आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पण आम्हाला दिलेले आहेत। पण आम्ही स्पष्ट भूमिका घेतली। म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर जुन्नरमध्ये शिंदे गटाबरोबरच तिकडचे आमदार आहे शरद सोनवणे बरोबर जावं म्हणून घेऊन खूप आग्रह आमचा होता। आम्ही भूमिका घेतली, एकाच जिल्हा परिषद आमची कमी झाली तरी चालेल। आपण ही जी लढाई लढतो आणि ज्यांनी आपला पक्ष फोडलेला आहे ते ह्याच्याबरोबर कुठच्याही प्रकारे हातमिळवणी करून चालणार नाही। तर सोलापुरातल्या बार्शी जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना भाजपला हरवण्यासाठी एकत्र आल्या आहेत। कितीही आघाड्या स्थापन झाल्या तरी भाजपला हरवता येणार नाही असं पालकमंत्री जयकुमार गोरेंचं म्हणणं आहे। अनैसर्गिक युतीला जनता स्वीकारणार नाही असा दावाही जयकुमार गोरे यांनी केला। भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला आणि राज्यातला सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि अनेक लोक अनेक पक्ष ज्या त्या ठिकाणी अस्तित्वासाठी धडपड करत आहेत। तेव्हा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी महायुती होते, युती आघाडी होते, या सगळ्या गोष्टी चालू राहतात। याच्यावरनं एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित यायला लागतं। हे आमच्या पक्षाचं मोठेपण आहे। त्यामुळे पुढं काय चालतं आहे माझं म्हणणं आहे की महायुतीतल्या लोकांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत। काय युती झाली आणि राऊतांना काय अधिकृत वाटतं ते त्यांनाच विचारा, मी काय सांगणार। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळते। संजय राऊतांनी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत। दोन्ही नेत्यांचे उमेदवार एका चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे आता शरद पवार हे अजित पवारांसह पुन्हा एकदा महाविकास आघाडीत येतील असा दावा संजय राऊतांनी केला। तर अजित पवारांना योग्य वेळी कारवाई होईल आणि त्यांना सरकारमधूनच बाहेर पडावे लागेल असं सूचक वक्तव्य राऊतांनी केलं। तो आम्ही सगळे असा विचार करत आहोत की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील। असं काय विचार करतो की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना। कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे। अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे। अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई होईल, आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत दरम्यान संजय राऊत यांना अफवा पसरवण्याचं व्यसन आहे, त्यामुळे ते सतत अफवा पसरवत असतात असा पलटवार राष्ट्रवादी प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी राऊतांवर केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार सर्वच पक्षांनी दिले होते। त्यामुळे काही ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेनेसोबत युती झाली असं स्पष्टीकरण सूरज चव्हाण यांनी केलं। हा निर्णय स्थानिक पातळीवरच्या राजकीय परिस्थितीनुसार झालेला निर्णय आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही महायुतीमध्ये होता, आजही महायुतीमध्ये आहे आणि उद्याही महायुती सोबत राहील। संजय राऊत साहेब अफवा पसरवणं त्यांचं व्यसन आहे आणि त्या व्यसनाच्या अधीन राहून त्यांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुती सोबत आहे आणि महायुती सोबत राहील। तर राऊतांनी आमच्या पक्षामध्ये नाक खुपसू नये असं राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींचं म्हणणं आहे। अजितदादांवर बोलण्याचा कुठलाच नैतिक अधिकार हा संजय राऊत साहेबांना नाही आहे, नंबर एक। तर आला दुसरा प्रश्न, तर अजितदादांनी जे काही निर्णय आजपर्यंत घेतले ते सार्वजनिक हिताचे आणि जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनाने घेतलेले आहेत। त्याच्यामुळे राऊत साहेबांनी मला असं वाटते आमच्या पक्षावर भाष्य केल्यापेक्षा त्यांना कशा पद्धतीनं तिथं सेटबॅक बसतोय त्यावर चिंतन केलं पाहिजे। ते अजितदादा पाहतील ना, ते पवारसाहेब पाहतील, ते सक्षम आहेत दोघं। त्याच्यामुळे आमची मुस्कटदाबी होते नाही होत हा त्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही। मी सांगितलं ना, आमच्या घरातले काय असेल ते आम्ही बघू, ते तुम्ही नाक खुपसायची काय आवश्यकता नाही।
इकडे मुंबई महापालिकेसाठी महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. भाजप आणि शिवसेनेची गटनोंदणी अद्याप पूर्ण झाली नाहीये, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 31 जानेवारीला मतदान होणार होतं, मात्र आता नव्या महापौरांची निवड फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. महापौर निवडीची जाहिरात देण्याची प्रशासनाची तयारी होती, पण गटनोंदणी रखडल्यानं संपूर्ण कार्यक्रम स्थगित करण्यात आला. महापौर पदावर भाजप आणि शिवसेनेचा दावा आहे आणि दोन्ही पक्षातली चर्चा पूर्ण झाल्यावरच निवड प्रक्रियेला गती मिळणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला. अशातच महायुतीतील भाजप आणि शिवसेनेकडून अद्यापही गटनोंदणी झाली नाहीये. भाजपकडून ज्या दिवशी गटनेता निवडला जाईल त्याच दिवशी नोंदणी करण्याचं नियोजन आखलं जातं. गटनेतेपदासाठी यामिनी जाधव आणि तृष्णा विश्वासराव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे चांगली समिती पदरात पाडून घेण्यासाठी अनेक नगरसेवकांचं लॉबिंग सुरू आहे. येत्या मंगळवारी दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतरच गटनोंदणी प्रक्रिया पार पडेल. त्यामुळे गटनेतेपदी कुणाची आणि चांगल्या समित्या आपल्या पदरात पाडून घेण्यात कोण यशस्वी ठरणार पाहणं महत्त्वाचं आहे. कल्याण पूर्वेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित 4 नगरसेवक अद्यापही नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, स्वप्नाली केणे, राहुल कोट हे नगरसेवक संपर्कात नाही आहेत अशी माहिती आहे. या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी थेट पोलीस ठाण्यात मिसिंगची लेखी तक्रार दाखल केली आहे. नगरसेवकांच्या जीवाला धोका आहे की अपहरण झालं याचा तपास करण्याकरता सीसीटीव्ही आणि कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. जिथे असाल तिथून माध्यमांसमोर या. वरिष्ठांच्या आदेशानंतरच तक्रार दाखल केल्याचं स्पष्टीकरण जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी दिलेलं आहे. पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची मिसिंगच्या संदर्भात तक्रार दाखल व्हावी म्हणून अर्ज केलेला आहे आणि त्याची दखल पोलीस घेतील. त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे व जे काही तांत्रिक बाबी आहेत ते तपासून त्यांच्या जीवाला धोका आहे का, अपहरण झालंय का, त्यांचं काय झालंय ते आजपर्यंत जनतेला पण कळालं नाही व आम्हाला पण कळालं नाही. मिसिंगचा गुन्हा, बेपत्ता, लापत त्यांच्यात आम्ही पोस्टर लावणार ना. यांना कोणी पाहिलंय का? त्यांचे पोस्टर अख्ख्या कल्याण डोंबिवलीत लावू, महापालिकेत लावू, सभागृहात लावू, कल्याण डोंबिवलीच्या भाजपच्या कार्यालयात चिटकवू, शिंद्यांच्या कार्यालयात चिटकवू मिसिंग म्हणून, मिसिंग पर्सन. आणि मग मिसिंग पर्सन ब्युरो नावाचा जो एक क्राईमचा रेकॉर्ड आहे तर त्या चौघांची नावं येतील. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांच्यात पुन्हा एकदा झुंपली आहे. रुसलेल्या सुनबाई दिल्लीमध्ये फेऱ्या मारतात अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केली होती. या टीकेला आता नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं. शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारत आहेत आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत. त्याच्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे. करे तो क्या करे, इज्जत का सवाल आहे. बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. बोलून ते गेलो आमचा महापौर होणार, पण भारतीय जनता पक्ष असं कोणाला, त्यांची एक भूमिका अशी असते, माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं. संजय राऊत हे राहुल गांधींची नवरी झालेली आहेत. याच्या आधी देखील बघितलंय की दिल्लीमध्ये जायचं, राहुल गांधींची गुलामी करायची, हे संजय राऊतांचं काम झाले. काँग्रेसची जे स्वतः नवरी म्हणून आहेत त्यांनी इतरांना सून, इतरांना सासू म्हणू नये. कशा पद्धतीनं राहुल गांधीच पुढचे पंतप्रधान आहेत अशा वल्गना करत होत्या. तुम्ही राहुल गांधींची नवरी आणि मराठी भाषेत आणखी चांगलं सांगायचं झालं तर प्रेयसी म्हणून काम केलं होतं. परंतु राहुल गांधी यांनी तुम्हाला प्रेयसी म्हणून देखील ठेवलेलं नाही, हे देखील महाराष्ट्राने बघितलेलं आहे. राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय. सत्ता परिवर्तन झाल्यावर सर्वच नेते आमच्याकडे परत येणार असल्याचंही राऊत म्हणाले. तर संजय राऊतांनी मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावर बसण्याचं स्वप्न पाहू नये असा पलटवार आता बावनकुळेंनी केलाय. या क्षणी जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे तोपर्यंत सगळे मनानं, तनानं, धनानं भाजपबरोबरच राहणार. ज्या क्षणी ही सत्ता पालट होईल त्या क्षणी ही मनं बदलतील आणि मग मनानं, तनानं, धनानं ते आमच्याबरोबर असणार. 2047 पर्यंत संजय राऊतांनी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसण्याकरता काही स्वप्न बघू नये. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून NDA भाजपा महायुतीचाच मुख्यमंत्री राहणार आहे 2047 पर्यंत. त्यामुळं संजय राऊतने मंत्रालयाच्या 6व्या मजल्याकडे 2047 पर्यंत बघू नये. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यावर आता स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. महापालिकेतल्या पक्षांच्या संख्याबळानुसार
यंदा एकूण 10 स्वीकृत नगरसेवक सभागृहात येणार आहेत. यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार स्पर्धा आहे. संख्याबळाच्या आधारे भाजपला सर्वाधिक 4 स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याची संधी आहे. या पाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेला 3 तर शिंदेंना 1 स्वीकृत नगरसेवक पाठवता येणार आहे. काँग्रेसला 1 तर विशेष बाब म्हणजे केवळ 8 जागा मिळवलेल्या MIM पक्षाला देखील 1 स्वीकृत नगरसेवक सभागृहात पाठवण्याची संधी आहे. मीरा भाईंदर महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी वरिष्ठ नेते हसमुख गेहलोत यांची निवड झाली आहे. कोकण भवनात नोंदणी करण्यात आली. विशेष म्हणजे गेहलोत यांची महापालिकेत दुसऱ्यांदा गटनेतेपदी नियुक्ती झाली. माजी उपमहापौर असलेले गेहलोत यांनी सामाजिक आणि जनसंपर्क उपक्रमांद्वारे पक्षाचं काम प्रभावीपणे केलंय. त्यांच्या अनुभवाचा लाभ महापालिकेत भाजप गटाला होईल अशी अपेक्षा व्यक्त होती. वरिष्ठांचा आशीर्वाद मार्गदर्शन हेच की जे आपले पक्षाने जे आपला संधी दिलेली आहे त्या संधी पार पाडू. मुंब्रा हिरवा करण्याच्या विधानावरून MIMच्या नगरसेविका सेहर शेख यांनी माफी मागितल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं. त्यांचा माफीनामा स्वीकारल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं. तसंच मालेगाव मुंब्रा मानखुर्द हिरवा केला, आता मुंबईला हिरवा करण्याचा डाव आहे असं सोमय्या म्हणतात. MIMच्या सेहर शेख हिने आता माफी मागितली आहे. हम मुंब्रा को हरा बना देंगे हे म्हणजे हिंदूंना भडकवणारी, चिथावणी देणारी भाषणं आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी 2दा त्यांना बोलवलं होतं. लिखित स्वरूपात शहरनी माफी मागितली आहे. शहर तरुण असल्यामुळे आम्ही पण त्याचा माफीनामा स्वीकारला आहे. परंतु जे AIMIMचे नेते आता त्यांचा पुढच्या पिढींना जे रेडिकलाइज करत आहे, कट्टरपंथी करत आहेत, ही चिंतेची बाब आहे. त्यांचा प्रयत्न आहे. मालेगावला त्यांनी हिरवं केलं, मानखुर्दला हिरवं केलं, मुंब्राला हिरवं केल्या जमा आहे आणि आता मुंबईला हिरवं करायचं आहे, ते आम्हाला मान्य नाही. दरम्यान सेहर शेख यांनी माफीनामा दिलाय. वादग्रस्त विधान न करण्याबाबत त्यांना समजही दिली अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. तिने जे जबाब दिलेला आहे पोलीस स्टेशनला, आपण तिला विचारणा केली असताना, तर त्याची प्रत त्यांना आम्ही दाखवलेली आहे आणि त्याच्यावर आमचं पोलीस स्टेशनचं त्यांच्या निवेदनावर जे उत्तर आहे ते आम्ही त्यांना दिलं आहे आणि त्यांचं समाधान झालेलं आहे. आणि त्यांनी 3 नगरसेविका आणि इतर जे काही नेते आहेत त्यांना वादग्रस्त विधान न करण्याबाबत समज देण्याबाबत सांगितलेलं आहे. तसं आम्ही समज दिलेली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत आता आवाडे घराण्यातली 4थी पिढी राजकारणात उतरते. आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे कोरोची गटातनं जिल्हा परिषद रिंगणात आहे. सानिका या सहकार नेते कलाप्पण्णा आवाडेंची पणती आणि माजी मंत्री प्रकाश आवाडेंची नात आहे. घराणेशाहीमुळे सानिका यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरते. विशेष म्हणजे निवडणूक केवळ एका घराण्यापुरती मर्यादित नाहीये, तर सानिका आवाडे या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या होणाऱ्या सूनबाई आहेत. त्यामुळे आवाडे आणि यड्रावकर या 2 दिग्गज राजकीय घराण्यांची ताकद आता निवडणुकीत एकवटलेली पाहायला मिळणार आहे. प्रतिसाद तर खूप चांगला मिळायला लागला आणि जाऊ तिथं लोकांना कामं माहिती आहेत, आमदार साहेबांची असो, अण्णांची असो, दादांची असो. आणि तसंच ज्या पद्धतीनं आमदारकीच्या माध्यमातनं राहुल आवाडे साहेबांनी मंदिर हे उभं केलंय, त्या मंदिरवरती कळस घालायचं काम हे माझं प्रयत्न असणार आहे. मला भाजपकडनं ही संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं मी नक्कीच करेन. सांगली महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांची चाचपणी करण्यात येते अशी माहिती सूत्रांनी दिली. भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर येते. मात्र या नगरसेवकांनी कुणाला पाठिंबा द्यायचा, महापालिकेमध्ये सत्तेत जायचे की नाही, सर्वस्वी निर्णय आमदार जयंत पाटील घेतील असं यातल्या काही नगरसेवकांनी सांगितलं. सांगली महापालिका निवडणुकीत भाजप 39 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमतासाठी एका जागेची कमतरता आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्याकरता भाजपकडून शिवसेनेच्या 2 नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या 2 नगरसेवकांना आपल्या गोटात खेचण्याचे प्रयत्न देखील भाजपकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आम्ही निवडणूक जिंकल्यानंतर सांगलीवाडीतल्या प्रश्नांसाठी फक्त पाठपुरावा करत आहोत, लोकांच्या भेटीगाठी घेत आहोत. आम्ही सत्तेत बसलो तरी लोकांसाठीच काम करणार आहे, विरोधात बसलो तरी लोकांसाठी काम करणार आहे. आणि आमच्या पक्षाचा आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढलेले. आमचे सर्वासर्व नेते, आमचे जयंत पाटील साहेब, विशालदादा पाटील असतील, विश्वजित कदम साहेब असतील,
हे संपूर्ण निर्णय घेतील आणि त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. अमरावतीमध्ये भाजपचा महापौर हवा यासाठी जे मदत करतील त्यांना सोबत घेऊ असं मोठं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय. जिल्ह्याचा पालकमंत्री मीच आहे, त्यामुळे मलाच निर्णय घ्यावा लागेल असं बावनकुळेंचं म्हणणं आहे. अमरावतीमधल्या विश्रामगृहात चंद्रशेखर बावनकुळेंनी जनता दरबार घेतला. त्यांच्या जनता दरबारात जिल्ह्यातनं मोठ्या संख्येने लोक तक्रारी घेऊन आल्याचं पाहायला मिळतंय. जे आमच्या महापौराला साथ देईल किंवा आमच्या महापौराकरता मतदान करेल त्या सर्वांशी आम्ही चर्चा करू. हा थोडा आमच्या जागा कमी झाल्या ही गोष्ट खरी आहे, पण आम्हाला त्या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष म्हणून मॅन्डेट मिळालेला आहे. शेवटी त्याचं आम्ही चिंतन करू. ज्या आमच्या काही जागा गेल्या आहेत त्याचं चिंतन आम्ही करणार आहोत आणि त्याचा आम्ही तपासणार आहे की कुठल्या चुकीमुळं आम्ही त्या ठिकाणी मागे राहिलो. शेवटी त्याचा अभ्यास मलाच करायचा आहे, कारण पालकमंत्री माझी जबाबदारी आहे. चंद्रपूरमधील आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकरांमधील वाद मिटलाय. विजय वडेट्टीवारांनी ही माहिती दिली. चंद्रपूरमध्ये कुणाच्या गटाचा महापौर होईल यावरून विजय वडेट्टीवार आणि खासदार धानोरकर यांच्यात अंतर्गत वाद सुरू होता. दोन्ही नेत्यांनी 2 गट निर्माण केले होते, त्यामुळे दोघांचा वाद थेट हायकमांडकडे गेला. प्रदेश प्रभारी रमेश चेनिथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी दोन्ही नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत महापौरपद धानोरकर ठरवणार असल्याचं कळतंय, तर स्थायी समितीचं सभापतीपद वडेट्टीवार गटाला मिळणार आहे. सत्ता स्थापनेसाठी उर्वरित 4 संख्याबळ आणण्याची जबाबदारी धानोरकरांकडे असं वडेट्टीवारांनी म्हटलं. तर प्रदेश काँग्रेस जे नाव देईल तो गटनेता होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आता आमच्याकडे संख्याबळ फक्त 27 आहे आणि आमच्याबरोबर अलायन्स जे पार्टनर आहेत त्यांचे 3 पप्पू देशमुख असे 30 संख्याबळ आहे. उर्वरित 4 संख्या जी लागते सत्ता स्थापन करायसाठी याची जबाबदारी खासदार धानोरकरांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या संदर्भात महापौर सुद्धा काँग्रेसचा आणि त्यांनी जे नाव देतील त्यांना महापौर करायचं ठरलेलं आहे. गटनेता सुद्धा एकमत झालेला आहे. एकमत म्हणण्यापेक्षा प्रदेशनी जो गटनेता दिला नाव दिलेलं आहे त्याला गटनेता करायचं ठरवलं आहे आणि स्टँडिंग कमिटी 5 वर्ष ती माझ्या बाजूला राहील असं त्या ठिकाणी ठरलं आणि जे येणारे आहेत सोबत त्यांना उपमहापौर द्यायचं आणि स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्यत्व द्यायचं अशी चर्चा झाली. भाजप नेते परिणय फुकेंनी विजय वडेट्टीवारांना टोला लगावलाय. नाचता येणं अंगण वाकडं अशी वडेट्टीवारांची अवस्था आहे असं परिणय फुके म्हणतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.